ऑप्शन्स ट्रेडिंग करताय तर आज मी खूप छान स्ट्रॅटेजी आणि एक भन्नाट सेटअप तुम्हाला याच्यामध्ये शिकवणार आहे, ज्याच्यामुळे तुम्हाला रेंज बाउंड मार्केट असेल तेव्हा शांत बसायचं पण कळेल, एंट्री कुठे केली पाहिजे आणि महत्त्वाची गोष्ट कॉल असेल किंवा पुट असेल कुठल्या लेवलला एंट्री करायची असं सगळं याच्यामध्ये शिकायला सोपं जाईल. त्यामुळे लक्ष देऊन ऐका, कारण ऑप्शन्समध्ये लोक सगळ्यात जास्त ट्रॅप होतात आणि तुम्ही जर म्हणले ना की आम्हाला ऑप्शन शिकायचे म्हणून आज स्पेशल व्हिडिओ बनवलाय. तत्पूर्वी याच्या आधी मी इंट्राडेवर 4 व्हिडिओची सिरीज बनवली होती, ती न चुकता पहा. त्याची खाली लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. या व्यतिरिक्त आम्ही इंट्राडे करताना काही महत्त्वाचे रूल्स असतात ते पण सांगितले होते, त्याचं पण लिंक खाली दिलेली आहे किंवा वरच्या कार्डवर जर तुम्ही क्लिक केलं तर तिथे पण तुम्हाला शिकता येईल. पुढे जाऊया. तत्पूर्वी चॅनलला क्विकली सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून असं काही तुम्ही मिस नाही करणार. तर आपण पाहूया की याच्यामध्ये जर आपण स्क्रीनवर आलो तर बघा असं काही बऱ्याच वेळेला आपल्याला रेंज बाउंड चार्ट दिसतो. रेंज बाउंड पाहिलं ना की कन्फ्युजन होतं, बाय करू का सेल करू. आणि तुम्हाला माहिती आहे ना, लॉस पर्सेंटेज ऑप्शन ट्रेडरचं हे सगळ्यात जास्त रेंज बाउंड मार्केटमध्ये होतं. का तर प्रत्येक वेळी एखादी ग्रीन कॅन्डल बनली की आपल्याला वाटतं अरे पुढची ग्रीन बनेल आणि त्याच्यानंतर पुन्हा रेड कॅन्डल बनते आणि अशामध्ये आपण ट्रॅप होतो. तर आजचं टूल आपल्याला त्याच्यापासून वाचवणार आहे. प्लस बऱ्याच वेळेला आपण ट्रेड करत असताना अशी एखादी रॅली येते, बरोबर आहे ना. आता रॅली जेव्हा येते ना तेव्हा एंट्री पॉईंट रॅलीचा कुठे असतो हे शोधणं खूप सारं महत्त्वाचं असतं, बरोबर. ते पण तुम्हाला याच्यामध्ये आज मी डिटेलमध्ये शिकवणार आहे. तर लक्ष देऊन थोडं ऐका, हे कशा पद्धतीने आपल्याला वापरायचं आणि हे काय करायचंय. तर आता आपण स्टेप बाय स्टेप प्रोसेस बघूया. लक्ष देऊन ऐका, प्रॅक्टिकली तुम्हाला शिकवतोय मी आलोय माझ्या सेटअपवर, माझ्या स्क्रीनवर. आता माझी स्क्रीन ब्लँक आहे. मी जाईल इंडिकेटर्स मध्ये आल्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये टाईप करायचे केल्टनर. ओके, जेव्हा तुम्ही ते केल्टनर टाकाल बघा, इथे केल्टनर चॅनल असं नाव आपल्या इंडिकेटरचं आहे. तो इंडिकेटर पहिल्यांदा तुम्हाला याच्यामध्ये अप्लाय करायचं. मी याच्यावर क्लिक करेल, त्याच्यानंतर मला याच्यामध्ये क्लिक करायचं व्हॉल्यूमवर. दिसतोय, मी क्लिक करेल व्हॉल्यूम, असं व्हॉल्यूम मध्ये त्याच्यावर प्रेस करेल आणि याला ओके स्टार करून ठेवलं तर अजून उत्तम राहील. आता तुम्हाला वाटेल अरे नॉर्मल सेटअप आहे, नाहीये, थांबा. आपण कॉमन सेटअप नाही वापरत. आपण जायचे पुन्हा या केल्टनरच्या सेटिंग्स मध्ये. आपण जेव्हा ह्याच्या सेटिंग्स मध्ये जाऊ तेव्हा थोडेफार काही चेंजेस करायचे. आता ते चेंजेस काय असतील, लेंथ असेल 20, म्हणजे तो 20 दिवसाचा EMA याच्यामध्ये वापरतोय. ओके, किंवा 20 EMA वापरतो, सिंपल लक्षात ठेवा. MULT ह्याला बोलतात मल्टिप्लायर, तो इथे मला करायचा आहे 2. ओके, आणि त्याच्यानंतर पुढचं काही चेंज करू नका, हे बाकीचं ॲज इट इज ठेवा आणि त्याच्यानंतर त्याला ओके करा. आता थोडं समजावून सांगतो काय असतं याच्यामध्ये. तुम्ही जर पाहायला गेले असेल तर सकाळपासून त्याने रेंज बाउंड मार्केट होतं, तर आपल्या ह्या केल्टनर चॅनलच्या बरोबर मधोमध प्राइस रेंगाळतात, म्हणजे तो तुम्हाला सांगतो शांत राहा. पहिली गोष्ट क्लिअर. आता तुम्हाला वाटेल अरे हा केल्टनर चॅनल नॉर्मली बोलिंजर टाईप दिसतोय, तो बोलिंजर आहे का? नाही, हा बोलिंजर बँड नाहीये. आता केल्टनर चॅनल जो आहे ना याच्यामध्ये याचं काम थोडं वेगळं आहे. बोलिंजर बँड मध्ये काय होतं, तो स्टँडर्ड डेव्हिएशनवर काम करतो. स्टँडर्ड डेव्हिएशनवर काम केल्यामुळे ट्रॅपिंगचे चान्सेस बऱ्याच वेळेला वाढतात किंवा फॉल्स ब्रेकआउट तो बऱ्याच वेळेला दाखवतो. हा काय करतो, ATR वर काम करतो, ॲव्हरेज ट्रू रेंज. आता ॲव्हरेज ट्रू रेंज जेव्हा येते ना तेव्हा फॉल्स ब्रेकआउट वाचतात किंवा अनवॉन्टेड नॉईज जो असतो कॅन्डलमुळे तयार झालेला तर तो कमी होतो आणि आपल्याला तो फेक सिग्नल देत नाही किंवा अगदी कमीत कमी देईल. सिंपल फंड आहे. मी काय केलं याच्यामध्ये की केल्टनर चॅनल वापरला आणि त्याच्यामध्ये त्याला व्हॉल्यूम ऍड केला. साधी सिंपल गोष्ट की मी माझा सेटअप बनवला. सेटअपने लावले तुम्हाला दाखवून दिलं असेल की प्राइस ह्या बँडच्या मधोमध ट्रेड करते, याचा अर्थ नो ट्रेड झोन. लिहून घ्या. ओके, आता पुढे जाऊया. आता जसं मी मगाशी सांगितलं की समजा असा एखादा स्टॉक भेटला, पुन्हा जावा याच्यामध्ये पुन्हा केल्टनर चॅनल लावून टाका. आता इथे काय झालंय बघा, केल्टनर चॅनल तुम्हाला ह्या प्राइसच्या खाली दिसतोय, बरोबर, आणि प्राइस त्याच्या वरती दिसतीये. हा तुमच्यासाठी असतो बाईंग सिग्नल. तो सांगतोय की मी अपसाइड मोमेंटम करतोय, मी आता वर चाललेलो आहे. म्हणजे ग्रीन कॅन्डल बनली तो तुम्हाला कन्फर्मेशन देईल की चला प्राइस फास्ट मूव्ह करते. जेव्हा ही प्राइस ह्या केल्टनर चॅनलला क्रॉस करून जोरात बुलिश कॅन्डल बनून वरती जाईल, तो फास्ट मुवमेंटचे संकेत देतो. आता हा संकेत कधी कधी फेक ठरू शकतो, क्लिअर आहे. तर त्याच्यावर लक्ष देऊन ऐका थोडं, कारण ऑलवेजच तो काय तुम्हाला हे नाही दाखवणार. तर त्याच्यासाठी आपण ऍड केलाय व्हॉल्यूम, जे तुम्हाला सेटअप मध्ये दाखवलं. म्हणजे केल्टनर चॅनल आणि व्हॉल्यूम हे आपला साधा सिंपल सेटअप आहे याच्यामध्ये एंट्रीचा. म्हणजे तुम्ही जर पाहिला गेले असेल तर इथे स्ट्रॉंग व्हॉल्यूम आहे आणि इथे बुलिश कॅन्डल बनली आणि त्याच्यावरती बनली आहे, तर तुम्ही बघा पूर्णपणे तो वरती गेला. आणखीन एक गोष्ट समजावून सांगतो, इथे जो मिडल बँड आहे
त्याच्यामध्ये प्राइस येऊन टच करून वरती जाते. तर मिडल बँड हा तुमच्यासाठी सपोर्ट लेवल म्हणून काम करतो. ओके, बऱ्याच वेळेला प्राइस वरून जेव्हा खाली येते तर मिडल बँडला याच्यामध्ये टच करून पुन्हा वर जाण्याचे चान्सेस जास्त असतात. समजलं? आता हा मुद्दा झाला की मला एंट्री पॉईंट समजलं. याच्यावरती गेल्यावर आता आपला मेन पॉईंट आहे ऑप्शनचा. मग ऑप्शन्स मध्ये कसं करायचं याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये जर पाहिलं असेल तुम्ही तर सेम जो आता आपण प्रिव्हियसली कंपनी बघत होतो तिचाच हा मी कॉल बघितला. मी हा कॉल कुठला बघितला याच्यामध्ये, ऍट द मनी. कारण ऍट द मनी मी नेहमी सांगत असतो, नवीन असाल तर सुरुवातीला ऍट द मनीचं प्रॅक्टिस करा, जेणेकरून तिकडे फास्ट मुवमेंट येते, इकडे येते का पहा. आता जर तुम्ही इथे पाहायला गेले असेल तर तुम्हाला इथे दिसेल याच्यामध्ये पण याने अपसाइड दिला, बुलिश कॅन्डल बनली, त्याच्यानंतर इथे व्हॉल्यूम बनला, प्लस केल्टनर चॅनलला स्ट्रॉंगली ब्रेक केलं. म्हणजे इथे कॉल्सची इंडिकेशन तुम्हाला मिळतं. प्राइसने ऑलरेडी दिलंय, तो सांगतो इथे तुम्ही कॉल घेऊ शकता. शेवटी डिसिजन तुमचा आहे. ओके, आता पुढची जी कॅन्डल असते ना ही असते कन्फर्मेशन कॅन्डल. म्हणजे इथे क्लिअर होतं की ह्याची मुवमेंट अपसाइडला राहणार आहे. तुम्ही जर पाहिलं असेल तर हा बघा किती छान पद्धतीने वरच्या दिशेने गेलेला आहे. सिंपल फंडा समजला. किंवा याच्यामध्ये जर आपण आणखी पाहायला गेलो की मी अपसाइड मोमेंटम पकडतोय, डाऊन साइड मुवमेंट पण याच्यामध्ये तो तुम्हाला दाखवू शकतो. इथे जर तुम्ही पाहायला गेलं की अजून आपण दुसऱ्या स्क्रिप्टला याच्यामध्ये पण ऍड करून ठेवलंय, जेणेकरून बघा प्राइस जेव्हा याला क्रॉस करते डाऊन साइडला दिसतो इथे, तर तो तुम्हाला खालच्या दिशेने घेऊन जातो. म्हणजे तुम्ही इकडे काय विचार करू शकता याच्यामध्ये की ही प्राइस पडतीये, मला याच्यामध्ये डाऊन साइडचा विचार करायचा आहे. आणि तुम्ही जर समजा पुट घेण्याचा विचार करता याच्या कंडिशनला, तर त्याच्यामध्ये काय करायचंय की तो तुम्हाला पुटचा चार्ट लावायचा आहे. जर तो पण असा अपसाइड मोमेंटम दाखवतोय तर तुम्ही पुट मध्ये एंट्री कराल. आणि याचा बेनिफिट काय बघा याच्यामध्ये की फॉल्स ब्रेकआउट जे असतात ना की त्याच्यापासून आपण बऱ्याच वेळेला वाचतो. ओके, आणि इथे बघा इथे पण त्याने बऱ्याच वेळेला वर जाण्याचा प्रयत्न केला. खाली जो व्हॉल्यूम दाखवलेला आहे ना तो तुम्हाला स्ट्रॉंग पाहिजे. जिथे पण तुम्हाला त्याने एंट्री बनवून दिलेली आहे तिथला व्हॉल्यूम जर तुम्ही बघितला तर तो तुम्हाला स्ट्रॉंगली इंडिकेट करतो अपसाइड मोमेंटम येतो. इथे बघा एकदम क्लिअर चित्र तुमच्या पुढे आहे. व्हॉल्यूम काय असतं थोडं झूम करून दाखवतोय मी तुम्हाला याच्यामध्ये. म्हणजे जेवढी स्ट्रॉंग कॅन्डल तेवढा स्ट्रॉंग व्हॉल्यूम आणि प्रॉपर एंट्री. समजलं? साधा सिंपल रूल आहे. केल्टनर चॅनल ऍड केला, इथून पुढे तुमच्या सेटअपला तुम्ही क्विकली ऍड करा. मी सांगितलेलं सेटिंग त्याच्यामध्ये लावा. कारण नॉर्मल जर तुम्ही याच्यामध्ये लावायला गेले तर तो तुम्हाला तेवढे प्रॉपर सिग्नल देणार नाहीये. आणि अशा पद्धतीने ऑप्शन ट्रेडिंग करत असताना इथपासून जी लोक ट्रॅप होतात ना, बाय करू म्हणजे कॉल घ्यायचा का पुढे घ्यायचं ते मला समजत नाहीये, तर तिथे केल्टनर चॅनल लावा. आता केल्टनर चॅनल हे टूल आहे, सिंपल गोष्ट लक्षात ठेवा. तो तुम्हाला प्रॉफिट नाही देणार किंवा कुठली स्ट्रॅटेजी 100% ॲक्युरेट नसते. तर तुम्हाला त्याच्या थोडं प्रॅक्टिस करा. डायरेक्ट ब्लाइंडली काही करू नका. कारण तुम्ही जर प्रॉपरली याच्यामध्ये प्रॅक्टिस केलं तर तो तुम्हाला चांगले गोष्टी दाखवेल, चुकीच्या गोष्टी तुम्हाला आयडेंटिफाय होतील आणि मग पुढे जावा. कारण प्रॉफिट आपल्यामुळे होणार आहे, लॉस आपल्यामुळे होणार आहे. त्यामुळे हा टूल तुमच्या कामाला याच्यामध्ये कसा येईल असं आम्ही पूर्णपणे याच्यामध्ये तुम्हाला दाखवून दिलेला आहे. प्लस तुम्हाला जर असं वाटतं ऑप्शन बद्दल अजून आम्हाला शिकायचंय, अजून तुमचे फंडे आम्हाला शिकायला आवडतील, तर खाली ऑप्शन्स अशी कमेंट करा. प्लस ज्यांनाही अजून ऍडव्हान्स मध्ये फास्ट शिकायचंय नाही का, मी तर माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत स्टेप बाय स्टेप घेऊन येत राहणारच आहे. माझे ऑफलाईन सेशन माझ्या ऑफिसमध्ये पण कंटिन्युअसली चालू आहे. त्याची लिंक पण मी खाली देतो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. आमचे ग्रुप जॉईन करून ठेवा. पण मला एवढा वेळ नाहीये, मी नाही एवढं 5-6 महिने थांबू शकत, कारण स्टेप बाय स्टेप मी सगळं तुम्हाला शिकवणार आहे. तर तुम्ही आमचे ऍडव्हान्स कोर्स जॉईन करू शकता. आवडलं तर तुम्हाला ते शिकता येईल याच्यामध्ये. आणि हे असं इंटरेस्टिंग भन्नाट पद्धतीने मी तुम्हाला नेहमी शिकवतच राहणार आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा. तर याच्या आधी आपली सिरीज पाहून घ्या, जेणेकरून तुम्हाला अजून इंटरेस्टिंगली पुढे जाता येईल. भेटूया असंच काहीतरी नवीन नॉलेजचा पुढच्या भागामध्ये. थँक्यू सो मच.